नमस्कार. मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल संपादक. प्रेक्षको, काल लातूर ग्रामीण विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधण्याचा एक प्रकार घडला. या मतदारसंघात गेली 10 ते 15 वर्षापासून भाजपाचे रमेश आप्पा कराड हे मांजराच्या गळ्यात घंटा बांधून लोकांमध्ये एक जनजागृती करीत आहेत. ते रमेश आप्पा कराड या 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणुकीला भाजपाचे उमेदवार म्हणून उभे आहेत. या मतदारसंघामध्ये भाजपाचे उमेदवार म्हणून दिवंगत विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना जे सहाय्यक होते शंकर आप्पा भिशे, त्यांना उमेदवारी मिळणार अशी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. तसा प्रचार उमेदवारी अर्ज दाखल करण्या अगोदर त्यांच्या कुटुंबियाकडून किंवा त्यांच्या बंधूकडूनही केला जात होता. त्यांनाच उमेदवारी मिळणार असंच बोललं जात होतं. जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित होती असंही मानलं जात होतं. पण पक्षाच्या पातळीवर रमेश आप्पा कराड यांना पुन्हा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी देण्यात आली आणि शंकर आप्पा भिशे यांना उमेदवारी देण्यात आली नाही. मात्र काल शंकर भिशे यांनी रमेश आप्पा कराड यांची भेट घेतली, भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रमेश कराड व त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांनी शंकर आप्पा भिशे यांचं जंगी स्वागतही केलं. त्यांच्यासोबत भिशे यांचे दुसरे भाऊ मोहन भिशे हेही होते, त्यांचंही स्वागत करण्यात आलं. आणि यावेळी शंकर भिशे यांनी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार विजयी होण्यासाठी आपण प्रयत्न करू असं म्हटलं आहे. याचाच अर्थ त्यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या पराभवासाठी चंग बांधला आहे असं दिसून येत आहे. त्यांची ही कृती म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटी बांधली असं झालं आहे. यापूर्वी रमेश आप्पा कराड यांनी मांजराच्या गळ्यात म्हणजे लातूरच्या देशमुख कुटुंबियाच्या विरोधात सरळ विरोध करून किंवा विरोधात उभे राहून घंटा बांधलेली आहे. त्यांना सोबत आता शंकर भिशे यांनी घंटा बांधल्यामुळे अक्षरशः मांजरा आणि मांजरा परिवारांचे किंवा त्यांचे समर्थक आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांचे उमेदवार आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय आहेत, यांच्यासमोर आव्हान निर्माण झालं आहे. तसं बघितलं तर लातूर ग्रामीणच्या राजकारणामध्ये विलासराव देशमुख यांच्या बरोबरीने अनेक घराणे होते. जसे चिकुर्ड्याचे ॲडव्होकेट बी काळे यांचं घर होतं, मुरुडचं नाडे कुटुंबियांचं घर होतं, येळी ढोकीचे वैजनाथ शिंदेचं घर होतं, कासारखेड्याचे शिंदे यांचं घर होतं, मुशिराबाद वगैरेचे नामदेवराव पाटील मलवाड यांचं घर होतं, ममदापूरचे शेळके यांचं घर होतं. असे अनेक घराणे जिथं आहेत अशा कुटुंबियांना किंवा त्यांच्या पुढच्या वारसांना या देशमुख कुटुंबियांनी राजकारणातून नामशेष केलं आहे असं एक वातावरण या मतदारसंघामध्ये आहे. ज्यांच्या मोटारसायकलीवर बसून विलासरावांनी राजकारणाची सुरुवात केली असे ॲडव्होकेट बी काळे अर्थात तात्या यांच्या कुटुंबियांना देखील त्यांनी राजकारणातून नामशेष केलेलं आहे. त्यांच्या वंशजाला त्यांच्या वारसांना कुठेही राजकारणात घेतलं नाही किंवा कुठल्या पदावर घेतलं नाही किंवा योग्य पद्धतीने संधी दिली नाही. मांजरा कारखाना उभं करण्यासाठी ॲडव्होकेट बी काळे यांनी अक्षरशः प्रचंड अशी मेहनत घेतली. त्यांच्या पश्चात या कारखान्याच्या परिसरात बबरुवान काळे यांचा पुतळा असावा असा त्यांच्या कुटुंबियांचा आणि या मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते किंवा सामान्य कार्यकर्ते बबरुवान काळे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण आजपर्यंत तशी एकही घटना इथं घडलेली नाही. यांना देशमुख कुटुंबियाशिवाय इतर घराणे राजकारणात नकोच असे झाले आहेत. अशाच पद्धतीनं कृती केली जात आहे. आता 2024ची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार रमेश कराड यांची प्रतिमा
एक चांगली प्रतिमा दिसून येत आहे. एक कामाचा माणूस आहे. मोठ्या प्रमाणात विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी निधी आणला, सतत संपर्क ठेवला, धार्मिक कार्यक्रम ते घेतात, कुस्तीसारखे मैदानी खेळ देखील ते दरवर्षी घेतात. त्यासाठी राज्य पातळीवर किंवा राज्याच्या धर्तीवर ते स्पर्धाही घेतात. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन ते सतत आणि सतत लोकांच्या सोबत आहेत. त्याशिवाय रमेश आप्पा कराड हे सहकार क्षेत्रात म्हणा किंवा ऊस क्षेत्रामध्ये आता उतरलेले आहेत. त्यांनी एक शुगर फॅक्टरी चालू केलेली आहे. तसं बघितलं तर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात साखरेचंच राजकारण चालतं आहे. मांजरा परिवाराकडे मांजरा, विकास, रेना हे सहकारी साखर कारखाने आहेत. यांचं कार्यक्षेत्र पूर्णपणे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ असं व्यापलेलं आहे. ते काय करतात तर या त्यांच्या कारखान्यात ते अधिकचा भाव दिला, आम्ही चांगल्या पद्धतीने कारखाने चालवलं असं जरी म्हणत असले तरी लोकांचा अनुभव असा आहे की केव्हाही 15, 16, 17 महिने झाल्याशिवाय त्यांचा ऊस जात नाही. नुकतेच संपलेल्या गळीत हंगामामध्ये या कारखान्याने 65 ऊसामध्ये आलं म्हणून त्याचाही काही कडता काढला होता. नंतर रमेश कराड यांनी पाठपुरावा केला, वाद घातला, तक्रारी केल्या. त्यानंतर ते कपात केलेल्या 65च्या नावाखालच्या वजनाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आले. शेतकऱ्यांना हे कारखाने अक्षरशः हंगामाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना रडकुंडी आणतात. वेळेवर ऊस जात नाही. काही म्हणा, ऊस तोडीसाठी बकरे आहेत किंवा पैसा दिल्याशिवाय किंवा मजुरांना तोड दिल्याशिवाय, रक्कम दिल्याशिवाय ते तोडलं जात नाही. अशाही अनेक तक्रारी आहेत. तर शेतकऱ्याचा स्वाभिमान अक्षरशः यावेळी मारून टाकलेला असतो. अशा परिस्थितीमध्ये अनेक शेतकरी आत्ता या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात जातील अशीच शक्यता आहे. या कारखान्याच्या नेतृत्वामध्ये देखील कुणाला तरी एखाद्या म्हणजे मूल्य अत्यंत कमी असणाऱ्या व्यक्तीला पदावर बसवलं जातं. मांजरा आहे, विकास आहे, या कारखान्यावर असं अपेक्षित आहे की या कारखाना कार्यक्षेत्रातील जे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत किंवा काँग्रेसला मानणारे कार्यकर्ते आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, अशांना चेअरमॅन वगैरे बनवायला पाहिजे. पण या दोन्ही कारखान्यावर गेली अनेक वर्षापासून देशमुख परिवारातीलच सदस्य हे चेअरमॅन म्हणून कायम आहेत. हे सहकारी साखर कारखाने असले तरी अत्यंत खाजगी म्हणजे देशमुख लिमिटेड कंपनी अशा पद्धतीने हे कारखाने चालवले जातात. यात शेतकऱ्यांचा कोंडमारा होत आहे. कार्यकर्ते अक्षरशः निर्माण होत नाहीत. अनेक जे घराणे आहेत राजकारणातले त्यांचं आता अक्षरशः राजकारण संपलेलं आहे आणि केवळ या मतदारसंघामध्ये एकाच कुटुंबियाचं राजकारण, त्यांच्या वारसांचं राजकारण अशाच पद्धतीने चालू आहे. विलासरावाचे चिरंजीव म्हणून धीरज देशमुख, अमित देशमुख हे कामही करत असतील. त्यांना संधी मिळाली, पण त्या संधीचा उपयोग करून ते नेतृत्व निर्माण करू शकले नाहीत. उलट त्यांनी शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव आदी इतर कुटुंबियातील जे राजकारणी आहेत त्यांच्या घरातील नवतरुणाला किंवा तरुणांचं नेतृत्व या व्यक्तीने मारून टाकलेलं आहे. या मतदारसंघामध्ये सतत मॅनेजचंच असं राजकारण चालतं. पण यावेळी विरोधकांनी देशमुख कुटुंबियांच्या मॅनेज या तंत्राला अक्षरशः मूठमाती दिली आहे आणि त्यांचे हे सगळे डाव हाणून पाडलेले आहेत. यावेळी 2024च्या निवडणुकीत मात्र लातूर शहर असू द्या किंवा लातूर ग्रामीण मतदारसंघ असू द्या, या दोन्ही मतदारसंघात विलासराव पुत्र असलेले धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे संकटात आले आहेत असंच दिसतं आहे. शंकर भिशे यांनी काल रमेश आप्पा कराड यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिलं आहे. एवढंच नव्हे तर लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार निवडून येण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या मतदारसंघामध्ये आत्ता रमेश आप्पा कराड प्लस शंकर आप्पा भिशे बरोबर लातूर ग्रामीणमध्ये परिवर्तन हे सूत्र निश्चित झालेलं आहे आणि त्याचे परिणाम आपणास या निवडणुकीत दिसून येतील असंच आहे. नमस्कार.